नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी परत एकदा राज्य शासनाच्या माध्यमातून दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशी अपडेट आलेली आहे। गेल्याच आठवड्यात राज्य शासनाने नागपूर, छत्रपती संभाजीनगर व पुणे विभागातील एकूण 5 जिल्ह्यात 2025 जून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता एक GR दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करून 73,54,00,000 रुपयाच्या मदत निधीस मान्यता दिली होती। आणि त्याच जून आणि जुलै महिन्यात राज्यातील इतर विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले होते। परंतु त्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून चालू होते। अखेर ते काम पूर्ण होऊन राज्य शासनाच्या माध्यमातून त्या पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाने 2 वेगवेगळे GR काढून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मदत निधीचे वाटप करण्याकरिता लागणाऱ्या निधीस मान्यता दिली आहे। यामधील पहिला GR पहा। राज्यात धाराशिव, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जून 2025 व जुलै 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा 17 सप्टेंबर 2025चा GR। यातील शासन निर्णयातील थोडक्यात माहिती पहा। जून 2025 व जुलै 2025 या कालावधीत राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव आणि पुणे विभागातील सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शासन निकषानुसार निश्चित केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता एकूण रुपये 88,96,96,000 फक्त इतका मदत निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। मित्रांनो, या चार्टमध्ये आपण पाहू शकता विभाग, जिल्हा, नुकसानीचा कालावधी, एकूण बाधित क्षेत्र, एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या, एकूण मदत निधी याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव जिल्ह्यामध्ये जून 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीकरिता, त्याचप्रमाणे पुणे विभागातील सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील जून 2025साठी झालेल्या नुकसानीकरिता आणि परत एकदा पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील जुलै 2025 या दरम्यानच्या नुकसानीकरिता। तर अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागातील 2025 जून व जुलै या कालावधीत झालेल्या एकूण 509.62 बाधित क्षेत्रासाठी 1295 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण 88,96,96,000 रुपये इतक्या मदत निधीच्या वाटपासाठी लागणाऱ्या निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे। आता 17 सप्टेंबर 2025चा हा दुसरा GR पहा। राज्यात अमरावती विभागात जून 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर पाऊस यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत यातील शासन निर्णयामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। जून 2025मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती निधीमधून शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार 10,52,95,000 रुपये फक्त इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। यामध्ये जून 2025 या कालावधीत अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये 4,498 हेक्टर बाधित क्षेत्राच्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी 10,407 पात्र बाधित शेतकऱ्यांना एकूण रुपये 10,52,95,000 रुपये इतक्या वाटप करण्यासाठी लागणाऱ्या मदत निधीस मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसातच या मदत निधीचे लाभार्थी शेतकऱ्यांना DBTद्वारे त्यांच्या आधार संलग्न अशा बँक खात्यामध्ये हा निधी वितरित करण्यात येईल। यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे। तर महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती। ही माहिती आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।